नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी फिटनेस कोच अमोल शिंदे आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये तसेच फॅमिली मेंबर्समध्ये पण शेअर करा, जेणेकरून मला खूप साऱ्या लोकांपर्यंत फिटनेसबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी खूप मोठा विषय आहे। अशा कुठल्या चुका आहेत ज्या आपण करतो वजन कमी करताना। सर्वात पहिली चूक आहे अतिव्यायाम। खूप लोकांना असं वाटतं की आपण जास्त व्यायाम केल्यामुळे आपण जास्त वजन कमी करू शकतो। काही लोक वयाच्या 25-30 पर्यंत कधीच व्यायाम करत नाहीत आणि जेव्हा ते वजन कमी करण्याची सुरुवात करतात तेव्हा अचानकच 2-2 तास 3-3 तास व्यायाम करतात। आपल्या बॉडीची एक कॅपॅसिटी असते, किती व्यायाम केल्यावर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि जर तो व्यायाम जास्त झाला तर तो तितकाच आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो। असे खूप सारे लोक आहेत ज्यांचा व्यायाम करताना मृत्यू होतो। अशा बातम्या आपण बऱ्याचदा पाहिल्या असतील, मग ते धावणारे लोक असो, जिममध्ये व्यायाम करणारे लोक असो किंवा हेवी वेट लिफ्टिंग करणारे लोक असो। तर अति व्यायाम हा नेहमीच घातक ठरू शकतो। कुठलाही व्यायाम करताना जर तुम्ही पेशंट असाल, तुम्हाला कुठले आजार असतील तर नक्कीच तुम्ही कोच सोबत मार्गदर्शन गायडन्स घेऊन, डॉक्टरांचा गायडन्स घेऊन तुम्ही तुमचा वर्कआउट जो आहे चालू करा। कुठल्याही केसमध्ये, कुठल्याही एजमध्ये तुम्ही ॲथलीट नसाल, तुमच्याकडे प्रॉपर ट्रेनिंगची मेथड नसेल तर अति व्यायाम तुम्हाला वजन कमी करायला मदत करणार नाही, त्याउलट तो तुमच्या शरीराला खूप जास्त घातक ठरू शकतो। दुसरी गोष्ट आहे उपाशी राहणे। लोकांना वाटतं की आपण उपाशी राहिल्यावर आपलं वजन कमी करू शकतो। लोक खाणं पिणं बंद करतात, हे तितकंच आपल्या शरीराला घातक आहे। उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होत नाही, याचं कारण हे आहे की आपल्या शरीराला वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीनची आवश्यकता असते। आपल्या शरीरामध्ये किडनी, लिव्हर, हार्ट, पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन या सगळ्या क्रिया चांगल्या होण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये चांगले पदार्थ आपल्या शरीरामध्ये जाणं अतिशय आवश्यक आहे। आणि तुम्ही जर उपाशी राहिलात तर त्या सगळ्या तुमच्या शरीरातल्या ज्या क्रिया दररोज होतात त्यांना स्ट्रेस होऊ शकतो आणि तुम्हाला कुठली तरी वेगळीच इंटरनल इजा होऊ शकते। त्यामुळे पूर्णतः उपाशी राहणे, खूप कमी खाणे, यापेक्षा प्रॉपर आहार नियोजन करून तुम्ही वजन कमी करण्याची प्रोसेस चालू करू शकता। तिसरी गोष्ट आहे इतरांसोबतची तुलना। तुमच्या कुठल्या तरी मित्राने वजन कमी केलेलं असतं, यूट्यूबवर आपण एखादा व्हिडिओ फॉलो करतो आणि आपण पण तसेच करायचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या शरीराची जी क्षमता आहे ती वेगळी असते, त्यामुळे कुणाचं काहीतरी ऐकून लगेच काहीतरी सुरू करू नका। त्यामुळे प्रॉपर सल्ला घेऊन, मार्गदर्शन घेऊन, स्वतःच्या शरीराची काय कॅपॅसिटी आहे, स्वतःला काय प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस करूनच तुम्ही कुठलाही प्रोग्राम चालू करा। इतरांशी तुलना करत जर तुम्ही काही करायचा प्रयत्न कराल तर होऊ शकतं त्याचा तुम्हाला फायदाही होईल किंवा होऊ शकतं तुमच्या ते अगेन्स्ट काम करू शकतं। आणि सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ती मला बऱ्याच लोकांना अतिशय आवर्जूनपणे सांगायची आहे, ती म्हणजे उतावळेपणा। आपल्याला वजन कमी करताना खूप घाई असते। आता ही घाई आपण जेव्हा करतो वजन कमी करताना, त्यामध्ये काही कारण पण असतं। काही लोकांच्या घरी कुठला कार्यक्रम असतो, भावाचं लग्न असतं, बहिणीचं लग्न असतं किंवा मित्राचं लग्न असतं आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला छान दिसायचं असतं। आता तुम्ही आयुष्यभर कधी फिटनेस नाही केला, तुम्ही आयुष्यभर कधी चांगला आहार नाही फॉलो केला आणि तुम्हाला एका महिन्यामध्ये एखादा इव्हेंट करायचा आहे म्हणून तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे, तर मित्रांनो अशा चुका करू नका। हे आपलं शरीर आहे, शरीराला बदल दाखवायला वेळ लागतो, त्यामुळे उतावळेपणा करून जर वजन कमी करत असाल तर तो तुमच्या शरीराला घातकच ठरेल आणि त्याचा लॉंग टर्म तुम्हाला फायदा होणार नाही। तर या 4 चुका तुम्ही करत असाल तर लवकरात लवकर जागे व्हा आणि ह्या चुका करणं टाळा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीराला अनुरूप होऊन कशी तुम्हाला हेल्प करू शकते अशा अनुषंगाने तुम्ही तुमचा फिटनेसचा प्रवास पुन्हा सुरू करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला आणि फॅमिली मेंबर्सला देखील आपण शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांना देखील उपयोगी पडेल।